अभ्यास हो काय करतो सकाळी कधी कधी 8:30ला किंवा 9ला उठतो. मग 9ला उठला की सगळा गोंधळ. एक तर आंघोळ राहिलेली असती, परत ब्रश करायचा, आंघोळ करायची, जेवायचं आणि अभ्यास. जेवायलाच आम्हाला 1 तास लागतो. आणि आता रडायला यायला लागले लगेच. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज बनवणार आहे मी मसाली भात. म्हणजे त्याला मसाली भात पण म्हणतात, खिचडी पण म्हणतात. तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर घेतलेले आहेत तांदूळ. आणि मी ह्याच्यामध्ये 2 डाळी मिक्स करते. म्हणजे जेव्हा मला वरण भात लावायचा असतो ना, तेव्हा पण मी सेम मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आहे त्याचं सेम प्रमाण घेते. तर ह्याला पण मी सेम तसंच केलं आहे. कारण की काय होतं, प्रत्येक भागामध्ये ना खिचडी बनवायची, मसाले भात बनवायची खूप वेगवेगळी पद्धत आहे. पण मला ना त्याच्यामध्ये ना डाळ घातलेली खूप आवडते. मला ह्याच्यामध्ये मी म्हणजे खोबरं पण आवडतं, पण खोबरं ह्यांना नाही आवडते म्हणून. आणि सोयाबीन तर मला खूप आवडतं, पण ह्यांना सोयाबीन पण आणि खोबरं पण खिचडीमध्ये घातलेलं अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला ह्यांना आवडती तशी बनवूया. तर ह्याच्यामध्ये मेन म्हणजे अजून एक कमी शेंगदाणे पण नाही घालत आहे, कारण की शेंगदाणे आज आणलेले नव्हते, संपले होते त्याच्यामुळे. तर मी सगळ्यात अगोदर भाजी म्हणजे जेवढ्या आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत ना खिचडीमध्ये तेवढ्या आपण टाकू शकतो. आणि नसेल तर मग बेसिक टोमॅटो, ह्यांना टोमॅटो पण नाही आवडते, बटाटा, कांदा आणि हिरवी मिरची वगैरे, लसूण. तर मग मी तर त्याच्यासाठी जे साहित्य काढलेलं आहे ते अगोदर तुम्हाला दाखवलंच आहे. कांदा, 1 मोठ्या साईजचा कांदा, 1 बटाटा, 1 लसणाची कांडी आणि हिरवी मिरची जेवढी लागेल तेवढी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची. म्हणजे कोणाला जास्त तिखट आवडते, कोणाला कमी तिखट आवडते त्याच्यानुसार. आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्याला मी वापरते खडे मसाले. तर खडे मसाले जेवढे वापरायचे तेवढे आपण वापरू शकतो. बेसिक मी सुरुवातीला फक्त हे लवंगा 4, मिरे 4 आणि तेजपत्ता आणि दालचिनीचे 2-3 तुकडे छोटाले एवढे टाकायचे. पण आत्ता ना ते गोल चक्कर फुल एक असतं बघा, त्याने ना खूप छान टेस्ट लागते. तर आता मी म्हणजे अशात ते पण टाकते. थोडी जर करायची असेल तर ते फुल आहे, चक्र फुल का काहीतरी म्हणतात त्याला, 1 टाकते. आणि थोडीशी जास्त करायची असेल तर एखादं छोटं असेल तर मग तसे 2 फुल टाकते. आणि सगळ्यात अगोदर फोडणीमध्ये मी आज मोहरीचं तेल वापरलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायचं आहे तेजपत्ता, त्याच्यानंतर खडे मसाले टाकले की जिरे, मोहरी, नंतर लसण आणि नंतर हिरवी मिरची. ते हिरवी मिरची टाकली की आपल्याला त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे मिरची तिखट पण नाही लागत आहे आणि थोडीशी टेस्ट पण छान येते. आता ते काय करायचं आहे, आपल्याला अगदी 1 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. छान परतलं की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा. आणि गॅस आता मी मीडियम फ्लेमवरच ठेवला आहे, हाय फ्लेमवर नाही ठेवला, कारण की मग जे फोडणीतलं साहित्य असतं ना ते पूर्ण जळून जातं त्याच्यामुळे. आणि मग नंतर कांदा टाकला की कांदा थोडासा आपल्याला छान भाजायचा. म्हणजे 2-2.5 मिनटं तरी आपल्याला कांदा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. आणि जे मग हिरवी मिरची, लसण वगैरे ते सगळं असतं ना ते पण छान त्याच्यात परतलं जातं. म्हणजे कच्चं असलं तरी पण कांद्यासोबत छान परतलं जातं. आणि मी ह्याच्यामध्ये आता पहिलं आलं घालायची, आता आलं वगैरे नाही घालत आहे, म्हणजे ते नाही आवडत आहे म्हणून ते पण स्किप करते, ते पण नाही घालत आहे. शक्यतो आमची तर संध्याकाळी आता आम्हाला जास्त आवडते ही खिचडी. भाजीला काही नसेल किंवा म्हणजे असं जास्त करून कधी पण खिचडीच असते. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूयात, कारण की मी ही रेसिपी शक्यतो संध्याकाळी बनवते आणि मग माझ्याकडे अगोदरच भरपूर रेसिपी आहेत, म्हणून मग मी नाही बनवते शक्यतो. म्हणजे रेसिपी तर बनवते पण व्हिडिओ नाही बनवते. तर म्हटलं चला आज खूप दिवसातनं आज ही पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. तर मग मी लगेच कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये टाकलेला आहे बटाटा. मग त्याच्यामध्ये आपण वाटाणे, फ्लावर, म्हणजे जेवढं आपल्याला टाकायला आवडत असेल तेवढं टाकायचं. पण जेवढं असतं मी तेवढं टाकते, नसेल तर मग जे असेल ते. नाहीतर फ्लावर आणि वाटाणा ह्याच्यामध्ये खूप भारी लागतो. पावटा पण मला नाही आवडत, ह्यांना खूप आवडतो. पावटा, वाटाणा, फ्लावर एवढं जर असेल ना तर मग बघायचं कामच नाही, इतकी भारी होती मसाले भात. आणि आत्ता मी काय केले,
तांदळ अगोदरच धुवून ठेवले होते, म्हणजे जेव्हा मला फोडणी घालायची ना त्याच्या अगोदरच तांदळ आहेत ते धुवून घ्यायचे. म्हणजे मी तसंच करते, कोणी कोणी अगोदर त्याच्यामध्ये पाणी टाकतं, वरतून तांदळ टाकतं, पण मी अगोदर तांदळ स्वच्छ धुवून घेते, फोडणी घालूसर ते पाण्यामध्ये ठेवते आणि मग फोडणी चांगली घातली की डायरेक्ट त्याच्यामध्ये पाणी न घालता अगोदर तांदळ घालते, ते अर्धा 1 मिनटं छान परतून घेते आणि मग त्याच्यावरतून पाणी टाकते. म्हणजे आपल्याला जेवढं त्याला पाणी लागणार ना तेव्हा आपल्याला अंदाज येतो की आता ह्या भाताला किती पाणी लागणार आहे, कारण की तांदळाचे पण खूप जास्त प्रकार आहेत, त्याच्यामुळे कोणत्या तांदळाला खूप कमी लागतं, कोणत्या तांदळाला खूप जास्त लागतं, त्याच्यामुळे मग मी अगोदर तांदूळ टाकते आणि मग नंतर पाणी टाकते लागेल तेवढं. आणि शक्यतो मी आता गारच पाणी टाकते, गरम टाकलं तरी पण चालतं. आणि आत्ता कोथिंबीर पण टाकली वरतून. आणि मेन म्हणजे मी आत्ता काय करते की आपण शक्यतो कुकरला लगेच झाकण लावते, म्हणजे कुकरला फोडणी येऊ द्यायची आपल्याला वाटतं की गरजच नाही, कशाला फोडणी येऊ द्यायची, पाणी टाकलं की लगेच कुकरला झाकण लावायचं. मी तशी पण सुरुवातीला मी म्हणजे बरेच दिवस तशी पण करत होते की पाणी टाकलं, मिक्स केलं छान तर लगेच झाकण लावायचं. पण काय व्हायला लागलं की आता मी हे सगळं मिक्स करते ना, आता मी ह्याला थोडीशी उकळी म्हणजे थोडंसं गरम पाणी होऊ देणार आहे आणि एक उकळी येऊ देणार आहे, कारण की आपण तसं जर झाकण घालून ठेवलं कितीही छान मिक्स केलं ना तरी काय होतं, जो भात आहे ना खालच्या साईडला कुकरमध्ये त्याला हळद पण मिक्स होत नाही आणि नुसता पांढरा पांढरा भात खाली राहतो. आणि खडे मसाले, हा सगळा मसाला, हिरवी मिरची, लसण, तेजपत्ता, म्हणजे हे सगळे मसाले आहेत ते एकदम असे वरती येत आहेत. कुकर छोटा आहे म्हणून मी ह्याला 3 शिट्ट्या घेते, जास्त नाही घेते. तर आपण जेव्हा कुकर उघडतो ना तेव्हा काय होतं की ते सगळा मसाला आहे तो वरती येतो. आणि आत्ता बघा मी ह्याला एक फोडणी म्हणजे एक उकळी येऊ दिलेली, तर मसाला बघू शकता सगळ्या भातात मिक्स झालेला आहे, असं फक्त वरती नाही आलेला पूर्ण भात आहे. आणि सगळा सेम, म्हणजे कुठं पांढरा किंवा कुठं पिवळा, म्हणजे कुठं हळद नाही लागली असं अजिबात होत नाही. त्याच्यामुळं हे एक लक्षात ठेवायचं की कधी पण कुकरमध्ये जरी केला ना एक उकळी येऊ द्यायची, परत एकदा छान चमच्यानी हलवून घ्यायचं आणि नंतर झाकण लावायचं. अगदी 2-3 मिनटामध्ये तर शिट्ट्या पण येत आहेत आणि भात शिजायला टाकल्यापासून तर 5 मिनटाच्या आत भात पण शिजतो. तर तुम्हाला ही मसाला भाताची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.